हाय स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मंजुश्री होम ट्यूटर। बघा, आज आपल्याला स्टँडर्ड 6चा डिव्हिजन हा चॅप्टर शिकायचा आहे। बघा, हे पुस्तक आहे बालभारतीचं, इयत्ता 4 भाग 2। तर बघा, या ठिकाणी फर्स्ट पेजवरती काय दिलेलं आहे, इफ 20 चॉकलेट्स आर डिवायडेड इक्वली बिटवीन 5 चिल्ड्रन्स मेनी इच स्टुडंट, म्हणजे प्रत्येकाला किती चॉकलेट येतात त्यासाठी आपला 5ने डिवाइड करायचं। ठीक आहे, बघा इफ 21 फ्लावर्स आर डिवाइडेड इक्वली बिटवीन 7 चिल्ड्रन। बघा, फ्लावर्स किती येते रे बच्चों, 21 फ्लावर्स। ठीक है, और कितने बच्चों में बांटे, 7 चिल्ड्रन्स मध्ये बांटले। ठीक है, तर काय करायचं, सिंपल आहे, 21 ला आहे ना 7 ने या ठिकाणी डिवाइड करायचं। 7 1 चा 7, 7 3 चा 21, म्हणजे किती 21 फ्लावर्स 7 चिल्ड्रनला, म्हणजे प्रत्येकाला किती फ्लावर्स वाटायला लागतील, 10 फ्लावर्स। ठीक आहे, बघा let us arrange 50 divided by 5 in the form of dots as 5 is the divisor. Let us out the 5 dots in one row and find out the how many rows are needed to 15 dots. बघा, हे फर्स्ट किती डॉट आहेत बघा, 1 2 3 4 5 5 2 चा 10 5 3 चा 15। त्यातले काय केलं रे, 5 डिवाइडेड, बघा 15 डिवाइडेड बाय 5 म्हणजे सेकंड रो थर्ड रो, 3 रोज आर फॉर्म, देअरफॉर 15 डिवाइडेड बाय 5। बघा किती डिवाइड झाले रे, 1 2 3, म्हणजे 15 डिवाइडेड बाय 5चा मीनिंग काय झाला की आपल्याला 5चे किती रो बनवावे लागले रे, 3 रो, म्हणून त्याचा आन्सर 3 झाला। बघा, इन द सेम वे सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स बाय यूजिंग डॉट्स। ठीक आहे, म्हणजे बघा आता 8 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 2चे किती आपल्याला डॉट्स बनवावे लागतील, जेणे की आन्सर 4 येईल। बघा 1 2 बघा 4 5, बघा 1 2 3 4 5 6 7 8, बघा 2 2 डॉटचे आपण 8 पर्यंत मिळवू। किती रो झाले रे, 1 2 3 4, म्हणून आन्सर आलं तिथं 4। आता बघा 16, बघा 16 डॉट काढायचे, पण किती रो मध्ये, 4 रो मध्ये। बघा इथं बघा 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, बघा किती रो काढले आपण, 1 2 3 4, म्हणजे याचा आन्सर सुद्धा येणार रे 4। आता बघा 6 डॉटच्या रो काढायचे तर आपल्याला 18 डॉट्स होईपर्यंत। बघा 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 1 चा 6, बघा किती रो झाले रे, 3 रो झाले। बघा आता पुन्हा 24 डॉट्स काढायचे, पण प्रत्येक रो मध्ये 8 डॉट काढायचे। 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, बघा किती रो झाले रे, 3। तर असं होतं रे डॉटच्या आधारे डिव्हिजन। आता बघा इथं आपल्याला काही क्वेश्चन सेट दिले सॉल्व करण्यासाठी। बघा एक्सरसाइज आहे या ठिकाणी फर्स्ट वाला, कॅरी आउट द डिव्हिजन, राईट डाऊन द डिव्हिजर अँड डिव्हिडंड क्वेश्चन अँड रिमाइंडर। काय करायचं रे आपल्याला, याचं डिव्हिजन करून त्यातलं डिव्हिजर डिव्हिडंड क्वेश्चन आणि रिमाइंडर आपल्याला सापडायचं। बघा आता ते कसं सापडायचं, बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे 5 डिवायडेड बाय 75। चला त्याला डिवाइड करू फर्स्ट आपण, 5 1 चा 5, ठीक आहे, रिमेनिंग राहिले 2, वरचे 5 घेतले खाली, 5 5 चा 25, ठीक आहे, किती राहिले बघा 00। आता बघा आपण ज्याने भाग देतो ना त्याला म्हणतो रे आपण डिव्हिजर, ज्याला भाग देतो ते आपलं असतं बघा डिव्हिडंड, आणि जे आन्सर येतं आपलं ते असतो आपल्या क्वेश्चनचा क्वोशिएंट, आणि जे खाली बाकी राहते त्याला आपण म्हणतो रे रिमाइंडर। समजलं का? बघा त्यानंतर पुढचे सॉल्व करून बघा आपण सेकंड नंबरचं, 4 डिवायडेड बाय 52, बघा 4 1 चा 4, बघा रिमेनिंग राहिलं 1, वरतून 2 घेतले खाली, बघा 4 3 चा 12, ठीक आहे। आता बघा 4 काय झालेलं आपलं डिव्हिजर, 52 झालं आपलं डिव्हिडंड, 13 झालं आपलं क्वोशिएंट, आणि 0 झाला आपला रिमाइंडर। बघा तशाच पद्धतीने आता पुढचे सॉल्व करू फास्टमध्ये। बघा 3 डिवायडेड बाय 44, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे। त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे 8 डिवायडेड बाय 92, 5 नंबरचा क्वेश्चन आहे 5 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 85, ठीक आहे। आता बघा 3 1 चा 3, रिमेनिंग 1, वरचा 4 घातला, 3 4 चा 12, ठीक आहे, खाली बघा 2 राहिले, तर 2 ला 3 ने डिवाइड जात नाही, म्हणून 14 झाला आपला क्वोशिएंट, 3 झाला आपला डिव्हिजर, 44 झाला आपला डिव्हिडंड, ठीक आहे डिव्हिडंड, आणि 2 काय झालं रे आपला रिमाइंडर, ठीक आहे। पुन्हा आता 8 ने डिवाइड करू, 8 1 चा 8,
रिमेनिंग व्हॅल्यू 1 वरचे 2 खाली घेतले बघा. पुन्हा 8 1 8. आता 4 कसं आहे रे, याचा रिमाइंडर 4पेक्षा 0 म्हणून आपण तिथंच काय करणार, डिव्हिजन स्टॉप करणार बघा. 11 झालं रे आपला क्वोशंट, 8 झाला आपला डिव्हिजर, 92 झाला आपला डिव्हिडंड आणि 4 झाला आपला रिमाइंडर. समजलं बघा. पुन्हा 6 1 6 बघा, रिमाइनिंग 2 5 खाली घेतले. 6 4 24. पुन्हा रिमाइंडर राहिला वर 6 काय झालं रे आपलं डिव्हिजर, 14 झालं क्वोशंट, 85 झालं आपलं डिव्हिडंड आणि रिमेनिंग 1 राहिलेला हा झाला आपला रिमाइंडर. ओके, अंडरस्टँड. बघा आता पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा आता 6 नंबरचा क्वेश्चन काय आहे, 7 डिवाइडमध्ये बघा किती येत रे 92. बघा 7 1 7, रिमेनिंग राहिले 2 वरचं 2 घेतलं काय, 7 3 21. पुन्हा रिमाइंडर राहिला वर बघा. आता 13 काय झालं रे आपल्या क्वेश्चनचा क्वोशंट, 7 झाला डिव्हिजर आणि 92 झाला आपला डिव्हिडंड आणि 1 झाला आपला यातला रिमाइंडर. अंडरस्टँड. तर बघा अशा पद्धतीने एक्सरसाइज फर्स्टचा आपले सगळे काही आन्सर होते. आता बघा एक्सरसाइज सेकंड काय, फक्त डिवाइड द फॉलोइंग. फक्त आपल्या या ठिकाणी डिवाइड करायचे, क्वेश्चन वगैरे काही काढायचा नाही. बघा सेकंड एक्सरसाइज आहे डिवाइड द फॉलोइंग. ठीक आहे. आता बघा त्यातला पहिला क्वेश्चन आहे 33 डिवायडेड बाय 5. चला आता 5 डिवाइड करायचे 33ला. 5 6 30. यू नो टेबल्स. रिमाइंडर आपला 3 राहिला, तर 3 5पेक्षा छोटे म्हणून पुढं करायची गरज नाही. बघा आता पुन्हा 8 डिवायडेड बाय 41. बघा 8 5 40. बघा रिमाइंडर 1 राहिला, 8पेक्षा स्मॉल आहे म्हणून त्याला पुढं डिवाइड जात नाही. आता बघा क्वेश्चन नंबर 3 काय, 7ने डिवाइड करायचे रे 51ला. बघा 7 7 59. बघा रिमेनिंग किती उरलेले 2 उरले. ठीक आहे, रिमेनिंग 2 उरले, पण 2ला काय होतं रे भाग जात नाही, कारण की 2 कसं स्मॉल आहे 7पेक्षा. आता 4 नंबरचं बघा 80 डिवायडेड बाय 9 आहे, त्याला कसं लिहायचं रे 9 80 आतमध्ये. ठीक आहे. आता बघा 9च्या टेबलमध्ये 8 नाही आहे, पण 80 तर असू शकतं ना. बघा आपण वाटलं तर 0 देऊ, कशा 8ला जात नाही म्हणून 0 दिलं. ठीक आहे, वरून 8 राहिलं, पुन्हा वरचं 0 खाली गेलं. बघा 8 9 8 72. किती उरले रिमाइंडर 8. ठीक आहे. आता बघा 8 9पेक्षा स्मॉल आहे म्हणून आपलं 8पर्यंतच ॲन्सर झालं. ठीक आहे. बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि आपल्या फ्रेंड्सपर्यंत शेअर करा. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.